विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाला राजकीयदृष्ट्या महत्त्व प्राप्त झालंय। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या मोहिमेला बळ देण्याची नामी संधी या निमित्तानं शिवसैनिकांना मिळाली आहे। आपण सगळ्यांनी सुरेशजी मगाशी सांगितलं भावी मुख्यमंत्री वगैरे, माझी एवढीच इच्छा आहे की जे काय माझ्या हातनं घडेल ते महाराष्ट्राच्या हिताचं, महाराष्ट्राच्या भल्याचं। उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री पदाची महत्वाकांक्षा लपून राहिलेली नाहीये। आता विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येतेय तसतशी ही महत्वाकांक्षा अधोरेखित होऊ लागली आहे। रविवारी उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे। गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनामुळे वाढदिवस साधेपणानं साजरा करण्याच्या सूचना शिवसैनिकांना देण्यात आल्या आहेत। मात्र विधानसभा निवडणुकीच्या वातावरणात शक्ती प्रदर्शनाची ही नामी संधी सोडण्याची शिवसैनिकांची इच्छा नाहीये। मुंबईसह राज्यभरात उद्धव यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसैनिकांमध्ये उत्साह आहे। उद्धव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे पोस्टर्स, होर्डिंग्स, जाहिराती झळकत आहेत। अब की बार मोदी सरकार घोषणेनंतर आता अब की बार उद्धव ठाकरे सरकारचा नारा शिवसैनिक देत आहेत। राज्यातून लाखो लोक येणार शुभेच्छा द्यायला आपल्या नेत्याला, आणि ती एक जिद्द घेऊन येणार आहे। ते फुलं देतील, भेटी देतील, पण सगळ्यात मोठी भेट जी शिवसैनिकांना द्यायची उद्धवजींना ती म्हणजे बाळासाहेबांचं स्वप्न साकार करणारं जे स्वप्न हे आहे, आमचं ध्येय आहे की सत्ता परिवर्तन, सत्ता द्यायची आहे महाराष्ट्राची आम्हाला, आणि त्या सत्तेचं नेतृत्व उद्धवजींनी करावं। अर्थात हे सगळ्यांना वाटते आम्हाला। पक्षांच्या नेत्यांप्रमाणे शिवसैनिकांचीही उद्धव ठाकरे यांनीच राज्याचं मुख्यमंत्री व्हावं अशी इच्छा आहे। त्यासाठी पक्षप्रमुखांच्या संकल्पनेतून आखण्यात आलेल्या माझा महाराष्ट्र भगवा महाराष्ट्र आणि मिशन 150 या मोहिमेसाठी शिवसैनिकांनी स्वतःला झोकून दिलंय। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या आणि याच ध्येयानं शिवसैनिक मेहनत घेत आहेत। त्यामुळे साहजिकच निवडणुकीच्या वातावरणात साजरा होत असलेला उद्धव ठाकरेंचा वाढदिवस शिवसैनिकांच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा आहे। उद्धवजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले पाहिजे, आणि ह्या येणाऱ्या वाढदिवसाचं औचित्य साधून येणाऱ्या विधानसभेच्या त्यांच्या नेतृत्वाखाली महायुतीची सत्ता येणारच, आणि आमचे उद्धवजी मुख्यमंत्री झालेले आम्हाला आवडणार। उद्धव साहेब मुख्यमंत्री होणारच आहेत आणि विधानसभेवर आमचा भगवा झेंडा फडकणार। अब की बार उद्धव साहेबांची सरकार, कारण दिल्लीत आहेत आपले मोदी साहेब आहेत, आता महाराष्ट्रात उद्धव साहेबच येणार आणि उद्धव साहेबच मुख्यमंत्री होणार। लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे 18 खासदार निवडून आलेत। निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेचा फायदा शिवसेनेला झाला हे सर्वांना चांगलंच ठाऊक आहे। अशा वेळी विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटप आणि मुख्यमंत्री पदावरून भाजपचं शिवसेनेवर दबावाचं राजकारणही सुरू झालंय। युतीमध्ये या मुद्द्यांवर असलेल्या स्पर्धेत शिवसैनिकांमधला उत्साह निवडणुकीपर्यंत टिकावा याची खबरदारी पक्षाचे नेते घेत आहेत। अशावेळी उद्धव यांचा वाढदिवस ही पक्षात नामी संधी म्हणून पाहिली जातीये। संपूर्ण शिवसेनेची ही इच्छा आहे की यंदाच्या वाढदिवशी मातोश्रीवर बसलेल्या उद्धव ठाकरे यांचा पुढच्या वर्षी याच दिवशी मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान वर्षावर वाढदिवस साजरा व्हावा। हे स्वप्न पाहण्यास काहीही हरकत नाही, मात्र त्यात अति आत्मविश्वास, उतावळीपणा असता कामा नये। दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।